इकडे सगळे काय लावलेले आहेत, लाल मुळा, सगळ्या प्रकारचे मुळे, फक्त लाल नाही. पण आता मला डोळ्याला लाल मुळा दिसतोय ना, म्हणून मग मी लाल मुळा म्हटलं. हे बघा, लुक एट दिस. कसा वरती आलाय शेंडा. पण ह्याच्या पानांची भाजी सुद्धा खूप छान होते, किंवा जे सॅलडमध्ये सुद्धा टाकता येतो. साईज बघा. आता हे थोडंसं सावलीत वरती झाडं आहेत, तरी सुद्धा किती छान आलेलं आहे. हा रंग बघा किती मस्त आहे ना, जांभळा आहे. खूप आलेले आहेत. सर्वात सोपं मुळ्याचा प्रकार म्हणजे हा लाल मुळा. आता हा छोटा आहे, पण ह्याची पानं एवढी मोठी झाली आहे, त्यामुळे असं तोडायच्या आधी जरा बघायला हवं होतं मी, मोठा झाला आहे का बाबा तू. आता बघा, इतकं फसवं असतं ना कधी कधी, त्यामुळे काय करायचं ना, माती आजूबाजूची जरा हे करायची. आता बघा, हा दिसतोय छोटा छोटा, परत माती इकडे. आता हा इथे पण छोटासा आहे. तो सांगता येत नाही पानांच्या ह्याच्यावरून, पण पानांची भाजी वरची खोडून घेऊ शकतो आपण. तो आता आतमध्ये मोठे मोठे मुळे पण आहेत. आता ही पानांची हे पानांचे मुळे आहेत ना, हे ते आपले पांढरे मोठे मुळे आहेत. पण अजून हे झालेले नाही आहेत. पण आमच्या इथे टेम्परेचर इतकं फ्लक्च्युएट होतं, कारण का ह्यांना गार हवा लागते. पण आहे की नाही मस्त मस्त असं ताजी तवानी भाजी, आणि कुठलाही स्प्रे नाही, कुठलाही फर्टिलायझर नाही. तुम्हाला आत्तापर्यंत मी हे सांगते, ह्याचा कंटाळा आला असेल ऐकून ऐकून, पण खूप इम्पॉर्टंट आहे. आजच्या काळात जिथे इतकं सारं केमिकल भाज्यांमध्ये टाकलेलं असतं, तिथे असं लावता येतं. असं काही नाही आहे की औषध हवंच.